Hello friends. Today in this video we are going to discuss a very interesting novel written by Jules Gabriel Verne, and the title of that novel is Around the World in 80 Days. So first, students, before discussing our novel, we should know who is the writer of this story. So Jules Gabriel Verne is the writer, and he was a French novelist, poet, and playwright. This novel is an adventurous novel which tells the story of Phileas Fogg. He undertakes a trip around the world in 80 days in order to win a bet. And if you think about the novel, then the themes of the novel are adventure, excitement, time, importance of loyalty, and friendship. And what moral you are going to have from this novel? Honor is more important than money. No one can control time, or no problem is unsolvable. In this novel, we don't have to discuss the novel in full form, but only four chapters. So chapter numbers 34, 35, 36, and 37 are prescribed in this course book, which describe the arrival of Fogg in London, his arrest and release, as well as his frustration. So, which are the main important characters we have in this story? And those characters are Phileas Fogg. Here we have major characters and minor characters. So, the first major character is Phileas Fogg, who is the protagonist of this story, who accepts the challenge to go around the world in 80 days. विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्या या नॉवेलमधलं एक अतिशय महत्त्वाचं पात्र आहे की जो प्रोटॅगनिस्ट आहे, मेन हिरो म्हटला तरी चालेल, कारण त्यानंच या नॉवेलमध्ये 80 दिवसामध्ये मी संपूर्ण जगभ्रमण करेल हे चॅलेंज स्वीकारलेलं असतं. त्याचबरोबर नेक्स्ट कॅरेक्टर आहे पासपाटू. हा he is Fogg's main servant and he always accompanies Fogg on his journey. हा अतिशय महत्त्वाचा कॅरेक्टर आहे. दुसरं पासपाटू की जो त्याचा मॅन सर्वंट आहे आणि तो त्याच्या प्रवासामध्ये कायम त्याच्याबरोबर राहिलेला आहे. थोडंसं ह्युमरस कॅरेक्टर आहे हे, आणि त्या फॉक्सच्या बाबतीमध्ये ॲज अ फ्रेंड म्हणून काम करणारं हे कॅरेक्टर आहे, म्हणजे आपल्या हिरोचा मित्र अशा प्रकारची भूमिका या पासपाटूने इथे निभावलेली आहे. त्यानंतरचं नेक्स्ट कॅरेक्टर आहे औदा. ही इंडियन प्रिन्सेस आहे हू रेस्क्यूड बाय फॉग अँड शी फॉल्स इन लव्ह विथ हिम. सो या स्टोरीमध्ये तुम्हाला एक नवीन नेक्स्ट कॅरेक्टर जे पाहायला मिळणार आहे ती म्हणजे हिरोईन आहे या नॉवेलची. ती म्हणजे औदा, जी भारतीय राजकुमारी आहे की जिला फॉगने रेस्क्यू केलं होतं, पण कालांतराने त्या प्रवासाच्यामध्ये ती त्या आपल्या फॉग या मेन कॅरेक्टरच्या प्रेमात पडलेली आहे. द लास्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर इज डिटेक्टिव्ह फिक्स who belongs to Scotland Yard, London. He suspects Fogg to be the robber who robbed the Bank of इंग्लंड. या डिटेक्टिव्ह फिक्सला काय असं शंका होती की फॉग हा ती तेव्हा रॉबरी घडलेली होती बँक ऑफ इंग्लंडमध्ये, जी एक चोरी झालेली होती, त्याचा मेन चोर जो आहे, रॉबरर जो आहे, तो फॉग आहे, अशी शंका या फिक्सला होती. सो थोडंसं या मेजर कॅरेक्टर्सच्या भोवती आपली स्टोरी जी आहे ती रिव्हॉल्व करते. आणखी या स्टोरीमध्ये जे पुढे दिलेले काही मायनर कॅरेक्टर्स आपल्यासमोर आहेत, त्याच्यामध्ये अँड्रू स्टुअर्ट्स, देन जॉन सुलिव्हन, सॅम्युएल फ्लॅन्टीन, थॉमस फ्लॅनगान हे अँटॅगोनिस्ट आहेत, म्हणजे त्या क्लबचे मेंबर्स आहेत. आणखी ते तुमच्यासमोर दिलेले हे सगळे मायनर कॅरेक्टर्स आहेत. आणि या स्टोरीमध्ये तुम्हाला नॉवेलमध्ये काही प्लेसेस पाहायला मिळणार आहेत. सो ॲट दी कस्टम हाऊस प्रिझन अँड ॲट दी स्टेशन लिव्हरपूल, देन सॅव्हिले रॉ, देन रॅव्हरन्स होम सॅव्हिले रॉ, रिफॉर्म क्लब इंग्लंड, ही काही महत्त्वाची प्लेसेस इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि ज्या काही जगभरामध्ये हे भ्रमण करत असताना फॉगने कोणकोणत्या मेन सिटीजना, ठिकाणांना भेटी दिल्या: लंडन, सुएज, बॉम्बे, कॅलकत्ता, हाँगकाँग, लंडन, लिव्हरपूल, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, योकोहामा, या अशा विविध ठिकाणांना तो भेट देत गेलेला आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण the novel is full of adventure and the excitement which the readers come across and enjoy from the beginning to the end.
ही जी नॉवेल आहे ते अगदी फुल ऑफ ॲडव्हेंचर आहे. अगदी साहस उत्कंठेनं अगदी ओतप्रोत भरलेलं असं हे नॉवेल आहे. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचक रीडर ला खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य या नॉवेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर फिलियस फॉग, द मेजर कॅरेक्टर इन दी नॉवेल, accepts a challenge to go around the world in 80 days, and in accomplishing this feat he goes through various lands and meets with diverse adventures. सो या स्टोरीमध्ये जो मेन पात्र आहे फॉग, मेन जे कॅरेक्टर आहे की जो 80 दिवसामध्ये जगभ्रमण करायचं हे चॅलेंज तो स्वीकारतो आणि हे जे फीट आहे, जो पराक्रम आहे तो पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या वेरियस लँड्सना तो भेट देतो आणि तिथे कुठल्या प्रकारचे विविध ॲडव्हेंचर्स, अनेक साहसांचा त्या साहसी प्रसंगांचा त्याला सामना करावा लागला, या सगळ्याचं वर्णन इथं आपल्याला पाहायला मिळतं. दस द नॉवेल प्रोसेस ॲट अ फास्ट पेस अँड दर इज ऑलवेज सम एक्साइटमेंट रिझल्टिंग फ्रॉम दी व्हेरियस एन्काउंटर. तर अगदी भरपूर रोमांचित करणारे असे प्रसंग या आपल्याला ह्या कादंबरीत आढळतात आणि अतिशय गतीनं, पेस म्हणजे फास्ट पेस मीन्स गती, प्रचंड गतीनं हे नॉवेल वाटचाल करताना दिसतं आणि अनेक प्रसंग, रोमांचित करणारे प्रसंग या स्टोरीमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामुळे अनेक प्रसंगांची सफर घडवून आणण्याचं काम या ठिकाणी वाचकांच्यासाठी लेखकांनी केलेलं आहे. सो द ब्युटी ऑफ द नॉवल इज दॅट द रायटर टेक्स द रीडर्स टू अ जर्नी ऑफ मेनी heroizing incidents and exciting, adventurous, thrilling yet beautiful places in the world. सो अतिशय साहसी, नयनरम्य आणि थरारक अशा अनेक जगातल्या स्थळांकडे आपला हा रायटर आपल्याला घेऊन जातो आहे. अतिशय इंटरेस्टिंग अशी, एक्सायटिंग, ॲडव्हेंचरस, थ्रिलिंग आणि हेअर रेझिंग म्हणजे भीतीदायक स्वरूपाचे अनुभव, घटना या स्टोरीमध्ये दाखवण्याचं काम रायटरनी केलेलं आहे. सो द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ दिस ॲडव्हेंचर नॉवल इज टाईम. इट इलस्ट्रेट्स रिपीटेडली दॅट टाईम इज फिकल. सो या स्टोरीचं सगळ्यात महत्त्वाचं मेन फीचर, महत्त्वाचा घटक काय आहे तर तो म्हणजे काळ, वेळ. सो वेळ किती चंचल असते किंवा किती ती निसरडी असते. वेळ आपल्याला कधी साथ देते तर कधी ती आपली साथ मध्येच सोडून जाते. त्यामुळे ती किती फिकल आहे, फिकलचा अर्थ चंचल असा होतो. सो ती किती फिकल आहे हे या स्टोरीतनं, नॉवेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न रायटरनी केलेला आहे. सो खूपदा it works for or against them. So in many cases time foils their plans when the delays build up and ships and trains leave without them, that sometimes land the characters in trouble. So बऱ्याचदा वेळ चंचल असल्या कारणानं ती वेळ कधी त्यांना साथ देते, कधी त्यांच्या योजनांवर पाणी फिरवते, कधी त्यांना उशीर होतो. त्यामुळे जहाजं, ट्रेन त्यांच्या शिवाय सुटतात. त्यामुळे त्या पात्रांना किती त्रास सहन करावा लागतो याचंही एक्सप्लेनेशन नॉवलिस्ट आपल्याला इथे देतो. त्याचबरोबर हा जो फॉग आहे, सो फॉग इन दी एंड फॉग्स विन दी पेट ॲज ही गेन्ड अ डे वेन क्रॉसिंग दी इंटरनॅशनल डेट लाईन. म्हणजे आखरी या नॉवेलच्या आखरीमध्ये फॉग जो आहे तो आंतरराष्ट्रीय दिनांकाच्या एक दिवस आधीच ही शर्यत जिंकताना आपल्याला पाहायला मिळतं. सो यातून एकमेव असा संदेश देण्यात आलेला आहे, तो काय आहे पहा. सो द अल्टिमेट मेसेज इज दॅट नो वन कॅन कंट्रोल टाईम. सो वेळ कुणाच्याच हातामध्ये नसते. टाईम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क अँड ह्युमन्स आर ॲट इट्स मर्सी. वेळ ही तिच्याप्रमाणेच काम करते आणि प्राणी हा वेळेच्या दयेवरती अवलंबून असतो. हे सांगण्याचा प्रयत्न नॉवेलिस्ट इथं स्टोरीच्या थ्रू करतो आहे. Before his journey around the world, Fogg lived a solitary life. ह्या जगाच्या सफरीला निघण्याच्या पूर्वी हा जो फॉग कॅरेक्टर आहे ना, तो सॉलिटरी म्हणजे एकाकी आयुष्य जगताना दिसतोय. So he closed himself off to others and cared little about the way he was pursued by other people. त्याचबरोबर तो स्वतःला इतरांच्यापासून दूर ठेवतो आणि त्याच्या बाबतीत इतर काय विचार करतात याची चिंता देखील तो करत नसे. म्हणजे काहीही विचार तो इतरांचा करत नसे. By the end of the trip, though he recognizes the importance of human connections, so याच्या शेवटी, या नॉवेलच्या शेवटी, या सफरीच्या शेवटी त्याला लाभलेलं प्रेम आणि पासपाटूची मैत्री, निष्ठा या दोघांच्या रूपाने मानवी संबंधांचं महत्त्व त्याच्या लक्षात येताना आपल्याला दिसतं. सो औदा हे जे मेन कॅरेक्टर आहे तो प्रेमात पडतो हे आपण पाहिलं. त्यामुळे प्रेमाचं महत्त्व आणि त्याच्याबरोबर असणारा त्याचा नेहमीचा जो काही त्याचा सर्वंट आहे किंवा त्याचा एक फ्रेंड आहे तो म्हणजे पासपाटू. या पासपाटूकडनं मैत्री आणि निष्ठा कशी ठेवायची असते हे तो शिकलेला आहे.
So, above all, this new understanding and appreciation is the greatest thing he has gained from this trip. आणि त्याचबरोबर नवी समज, अंडरस्टँडिंग आणि जाणीव या दोन्ही बाबी जगात महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा त्या फॉगला इथं कळून आलेलं आहे. सो दो ही हॅज द अपॉर्च्युनिटी टू डबल हिज फॉर्च्यून, फॉग्स मोटिवेशन टू एम्बार्क अपॉन सच अ क्रेझी ॲडव्हेंचर हॅज लिटिल टू डू विथ द मनी. सो फॉगला हे जगाची सफर करणं याच्या थ्रू त्याला भरपूर संपत्ती, म्हणजे त्याची संपत्ती दुप्पट करण्याची संधी चालून आलेली होती. पण तरीसुद्धा या साहसी प्रवासाच्या प्रेरणेला पैशाचे महत्त्व वाटत नाही. म्हणजे त्याला तो त्याचं मोटिवेशन पैसा मिळवणं हे नाहीच आहे. एम्बार्क अपॉन म्हणजे सुरुवात करणे, मोटिवेशन टू एम्बार्क अपॉन क्रेझी ॲडव्हेंचर, म्हणजे हे क्रेझी ॲडव्हेंचर तो फक्त पैसा मिळवण्यासाठी त्यानं बिगिन केलं आहे, एम्बार्क केलं म्हणजे सुरू केलं आहे असं नव्हे. तर त्याला पैसा महत्त्वाचं नव्हतं, तर काय महत्त्वाचं होतं, कुठल्या कारणासाठी त्याने ही भेट स्वीकारली होती ते इथं आपल्याला दिलेले आहे पहा. सो इनस्टेड he wants to preserve his honor and prove his worth to the men of the Reform Club. सो ही दोन मेन कारणं होती. एक म्हणजे त्याला त्याचा स्वाभिमान प्रिझर्व करायचा, ऑनर प्रिझर्व करायचा होता, म्हणजे त्याला आपला स्वाभिमान महत्त्वाचा होता, तो त्याला जपायचा होता. आणि प्रूव्ह हिज वर्थ टू दी मॅन ऑफ द रिफॉर्म क्लब, त्याचबरोबर त्याला आपल्या रिफॉर्म क्लबच्या माणसांना सिद्ध करून दाखवायचं होतं की तो जे ठरवतो ते पूर्ण करून दाखवतो. सो ह्या कारणास्तव त्याने ही भेट स्वीकारलेली होती. So Fox spends nearly all of his money along the way. आता फॉग पैशासाठी त्यांनी ही भेट स्वीकारलेली नव्हती, हे आपल्याला कशानं लक्षात येतं, कारण फॉगने जवळपास त्याच्या जवळचा सगळा पैसा ह्या जगाच्या सफरीवर असताना खर्च करून टाकलेला आहे. अँड शोईंग दॅट रिचेस आर नॉट वॉट ही इज ट्रूली आउट फॉर फिलियस फॉग ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. संपत्तीसाठी तो कामुगीवर निघालेला नाही हे तो दाखवून देतो, कारण फिलियस फॉगसाठी संपत्तीपेक्षा आत्मसन्मान हा अतिशय महत्त्वाचा आहे. सो थ्रूआउट दी एंटायर ट्रिप, या संपूर्ण ट्रिपमध्ये फॉग अँड हिज ग्रुप एन्काउंटर व्हेरियस ऑब्स्टॅकल्स स्टँडिंग इन द वे. त्यांना अनेक प्रकारच्या त्याच्या ह्या लोकांना जो काही बरोबर त्याच्याबरोबर माणसं त्यांच्याबरोबर असताना त्यांनी जे काही अडथळ्यांचा सामना करावा लागला, या आव्हानांमुळे ते नवनवीन कल्पनांचा वापर करून अत्यंत कठीण प्रसंगातून पटकन बाहेर पडतात. सो दीज चॅलेंजेस अलाव देम टू यूज देअर क्विक थिंकिंग टू कम अप विथ इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स टू इव्हन द मोस्ट कॉम्प्लिकेटेड ऑफ प्रॉब्लेम्स. म्हणजे कितीही कठीण प्रसंग असू दे, त्यातनं नवनवीन कल्पना वापरून ते बाहेर कसे पडतात ही आपल्याला हे नॉवल सांगतं. सो रिलेईंग दी मेसेज दॅट नो प्रॉब्लेम इज अनसॉल्वेबल. सो महत्त्वाचा मेसेज इथं मिळतो आहे की कोणतीही समस्या ही अनुत्तरित नसते, प्रत्येक समस्येला उपाय असतोच, हा एक महत्त्वाचा संदेश आपल्याला हे नॉवेल देतं. सो इट इज नॉट ओनली फॉग हू शोज हिज क्लेवर वेट इन कमिंग अप विथ सोल्युशन्स. तो हा एकमेव कॅरेक्टर फॉग नाही आहे की जो हुशार आहे, तर त्याच्याबरोबर नेहमी असणारा त्याचा मित्र, त्याचा सर्वंट पासपाटू टू शोज हिज इंजिनिटी इन मल्टिपल सिच्युएशन्स. सो अनेक प्रसंगाच्या मते आलेल्या समस्यांच्यावरती अतिशय हुशारीनं आणि चातुर्यानं जसा फॉग मात करतो तसा पासपाटूसुद्धा कसा मात करतो हे आपल्याला या स्टोरीच्या थ्रू पाहायला मिळणार आहे. सो जर आपल्या ह्या सगळ्या संपूर्ण थीमचा विचार केला तर कोणत्या थीमवरती आपली स्टोरी अवलंबून आहे, तर ॲडव्हेंचर, एक्साइटमेंट, टाईम, इम्पॉर्टन्स ऑफ लॉयल्टी अँड फ्रेंडशिप या सगळ्यांवरती आपली स्टोरी डिपेंड असल्याचं आपल्याला लक्षात येतं. ओके, थँक्यू.